की स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ संजय गांधी निराधार योजना अंतर्गत येणाऱ्या दिव्यांग लाभार्थी, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व गरजू लाभार्थी या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचा आहे। माहिती महत्त्वाची आहे पण तेवढी धक्कादायक सुद्धा आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता इथे एक गोष्ट अगदी शांतपणे समजून घ्या। सध्या असं होतंय की कोणी एक YouTube व्हिडिओ टाकतो आणि सांगतो 27 तारखेला पैसे येणार आहेत। तो व्हिडिओ बघून दुसरा चॅनल सांगतो नाही 28 तारखेला हप्ता जमा होणार आहे। पुन्हा WhatsAppवर मेसेज येतो महिन्याच्या शेवटी पैसे येतील। आणि काही ठिकाणी तर असंही सांगितलं जातं महिन्याच्या 1 किंवा 2 तारखेला खात्यात रक्कम जमा होणार आहे। म्हणजे काय तर मित्रांनो, एकच योजना पण वेगवेगळ्या तारखा। आता इथे प्रश्न असा येतो की या तारखा येतात कुठून? मित्रांनो, यामागे कोणताही अधिकृत कागद, कोणताही शासन निर्णय, कोणतीही सरकारी नोटीस समोर आलेली नाही। फक्त अंदाजावर, मागच्या वेळेला अनुभवावर किंवा ऐकीव बातमीवरून या तारखा सांगितल्या जात आहेत। आपण सुद्धा आधी एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की नोटिफिकेशन लवकर येऊ शकतं, पण मित्रांनो, लवकर येईल आणि आला आहे यात फरक आहे। आजच्या घडीला सत्य हेच आहे की अधिकृत शासन निर्णय अजून आलेला नाही। जोपर्यंत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत कोणतीही तारीख 100% पक्की मानता येत नाही। म्हणूनच मी तुम्हाला सांगते, फक्त तारीख ऐकून खुश होऊ नका आणि तारीख बदलली म्हणून निराशही होऊ नका, कारण अधिकृत कागद आला तेव्हाच खरी माहिती समजते। मित्रांनो, आता थोडं मागे जाऊन आपण डिसेंबर महिन्याकडे पाहूया। डिसेंबरमध्ये जेव्हा संजय गांधी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला तेव्हा एक गोष्ट खूप जणांच्या लक्षात आली नसेल। ती गोष्ट म्हणजे त्यावेळी अधिकृत शासन निर्णय जाहीर झालेला नव्हता। आता शासन निर्णय नसेल तर काय होतं हे मी अगदी सोप्या उदाहरणात सांगते। समजा एखाद्या शाळेत विद्यार्थ्याची नवीन यादी तयार करायची आहे। जर नवीन यादी तयारच झाली नाही तर शिक्षक जुनीच यादी वापरून काम करतात। डिसेंबरमध्ये अगदी तसंच झालं। सरकारकडे नवीन मंजूर लाभार्थ्यांची यादी तयारच झाली नाही, म्हणून काय झालं, मागील महिन्याचा जुना डेटा तसंच पुढे पाठवण्यात आला। याचा थेट परिणाम असा झाला की ज्या लोकांची नावे त्या जुन्या यादीत होती त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले, पण ज्या लाभार्थ्यांची नावे नव्याने समाविष्ट झाली होती, आधी थांबवलेली होती, कागदपत्रांमुळे अडचणीत होती, अशा लोकांना डिसेंबरमध्ये पैसे मिळाले नाही। म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल, अंदाजे 40% लाभार्थ्यांना हप्ता मिळालाच नाही आणि फक्त 60% लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली। हे पैसे का थांबले? कारण सरकारने वेगळा निर्णय घेतला म्हणून नाही, तर नवीन शासन निर्णय नसल्यामुळे जुनीच यादी वापरली गेली। म्हणजे मित्रांनो, पैसे न मिळण्याचं कारण तुमचं पात्र नसणं नव्हतं, तर प्रक्रिया अपूर्ण असणं हे होतं। मित्रांनो, आता इथे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, डिसेंबरमध्ये जे घडलं ते जानेवारीमध्ये परत घडू शकतं का? उत्तर आहे हो, तसं होऊ शकतं। जर जानेवारी महिन्यात सुद्धा शासन निर्णय न काढता थेट पैसे वाटप सुरू केलं तर प्रक्रिया पुन्हा तशीच राहणार आहे। आता हे थोडं सोप्या उदाहरणात समजून घ्या। समजा ग्रामपंचायतीकडे लाभार्थ्यांची नवी यादी तयारच नाही आणि जुन्याच कागदावरून पैसे वाटायचे ठरवले तर काय होईल? ज्या लोकांची नावे जुन्या यादीत आहेत त्यांनाच पैसे मिळतील आणि ज्या लोकांची नावे डिसेंबरमध्ये यादीत नव्हती, अलीकडेच अर्ज मंजूर झाले किंवा मागच्या वेळेत पैसे थांबवले गेले, अशा लोकांचे नाव त्या यादीतच नसेल। म्हणजे मित्रांनो, याचा सरळ अर्थ असा होतो की ज्या लाभार्थ्यांना डिसेंबरमध्ये पैसे मिळाले नाहीत आणि ज्या लोकांनी नवीन अर्ज भरलेले आहेत, या दोन्ही गटांना जानेवारीचा हप्ता मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे। यात तुमची चुकी नाही आणि तुम्ही अपात्र आहात असंही नाही। फक्त एवढंच आहे की शासन निर्णय नसेल तर नवीन नावे सिस्टीममध्ये घेतली जात नाहीत। म्हणूनच मी वारंवार सांगते, जानेवारीचा हप्ता येईल की नाही हे पूर्णपणे शासन निर्णयावर अवलंबून आहे। मित्रांनो, आता हा मुद्दा नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे। बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण फॉर्म भरला म्हणजे लगेच पैसे येणार, पण प्रत्यक्षात तसं होत नाही। शासन निर्णय जाहीर झाला तेव्हा संपूर्ण प्रक्रिया सुरू होते। आता ही प्रक्रिया कशी असते ते मी अगदी साध्या शब्दात सांगते। सर्वात आधी जिल्हा कलेक्टर ऑफिसकडून माहिती मागवली जाते। त्या माहितीत काय असतं, किती नवीन अर्ज मंजूर झाले, किती जुने लाभार्थी कमी झाले, किती लोकांची नावे नव्याने जोडायची आहेत, ही सगळी माहिती एकत्र करून एकूण किती पैसे लागणार आहेत याचा हिशोब केला जातो। हा हिशोब झाला की मगच पुढची पायरी सुरू होते। त्यानंतर हा पूर्ण निधी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये संजय गांधी योजनेसाठी असलेल्या स्वतंत्र खात्यात टाकला जातो आणि त्यानंतरच DBTच्या माध्यमातून तहसील कार्यालयातून प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात पैसे जमा होतात। मित्रांनो, ही पूर्ण साखळी आहे। आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा काय, जर शासन निर्णयच आला नाही तर ही सगळी प्रक्रिया सुरूच होत नाही। म्हणजे कलेक्टरकडून नवीन डेटा मागवला जात नाही, नवीन अर्जांची यादी तयार होत नाही, नवीन लाभार्थ्यांची नावे सिस्टीममध्ये जात नाहीत
आणि म्हणूनच नवीन अर्जदार या वितरणामध्ये समाविष्टच होत नाहीत. म्हणून मित्रांनो, नवीन फॉर्म भरला असला, सर्व कागदपत्र बरोबर असली तरीही शासन निर्णयाशिवाय हप्ता मिळणं शक्य होत नाही. मित्रांनो, आता एक चांगली शक्यता समजून घेऊया. जर सरकारने शासन निर्णय जाहीर करूनच पैसे वाटप सुरू केलं तर परिस्थिती पूर्णपणे वेगळी असू शकते. का ते समजून घ्या. शासन निर्णय आला की सरकार म्हणतं, आता नवीन यादी तयार करा. मग काय होतं? ज्या लोकांनी अलीकडेच अर्ज भरले आहेत त्यांची नावे अधिकृत यादीत घेतली जात नाहीत. त्यांची नावे अधिकृत यादीत घेतली जातात. ज्या लाभार्थ्यांचे पैसे मागच्या वेळेस कागदपत्रांमुळे, डेटा अडचणीमुळे किंवा इतर कारणांनी थांबवले गेले होते त्यांची नावे पुन्हा तपासली जातात. म्हणजे मित्रांनो, शासन निर्णय म्हणजे सगळ्यांसाठी दार उघडणारा कागद असतो. तो कागद आला की नवीन लोकांना संधी मिळते. जुन्यांची थांबलेले प्रश्न सोडवले जातात. जास्तीत जास्त लाभार्थ्यांना वितरण करता येतं. म्हणूनच मी पुन्हा पुन्हा सांगते, जानेवारीचा हप्ता मिळेल की नाही हे फक्त तारखांवर नाही तर शासन निर्णयावर अवलंबून आहे. म्हणजेच मित्रांनो, शासन निर्णय हा या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मित्रांनो, आता मी जे सांगणार आहे ते ऐकायला थोडंसं कठोर वाटेल, पण हे सत्य आहे आणि ते समजून घेणं खूपच गरजेचं आहे. बऱ्याच लाभार्थ्यांचा एकच प्रश्न असतो, जर जानेवारीपासून हप्ता सुरू झाला तर मागचे थांबलेले पैसे मिळतील का? मित्रांनो, खरं आणि थेट उत्तर सांगायचं झालं तर नाही. आतापर्यंतचा अनुभव काय सांगतो ते शांतपणे समजून घ्या. आजपर्यंत असं कधीही झालेलं नाही की शासन निर्णय निघाला किंवा शासन निर्णय निघालाच नाही आणि तरीही मागील थकीत अनुदान पुन्हा दिलं गेलं. ते थकीत अनुदान काहीही असो, 1000 रुपये असोत, 1500 रुपये असोत, 2000 रुपये असोत किंवा 2500 रुपये असोत किंवा 2-3 महिन्यांचे हप्ते असोत, हे पैसे परत दिल्याचं उदाहरण नाही. दिव्यांग लाभार्थी असोत, विधवा महिला असोत किंवा इतर कोणताही लाभार्थी असो, ज्यांचे पैसे मागच्या महिन्यात थांबले ते पैसे नंतर जमा झाल्याचं आजपर्यंत दिसून आलेलं नाही. म्हणून मित्रांनो, याबाबतची चुकीची अपेक्षा ठेवून स्वतःला मानसिक त्रास देऊ नका. आता महत्त्वाचं हे आहे की पुढचा हप्ता सुरू होतो का आणि तो नियमित येतो का, हेच वास्तव आहे आणि हे समजून घेणं आपल्यासाठी जास्त उपयोगाचं आहे. मित्रांनो, आता अनेक लोक विचारतात, आमचा हप्ता येईल की नाही हे आम्ही कसं ओळखायचं? मी इथे एक गोष्ट स्पष्ट करते. जर डिसेंबर महिन्यात तुम्हाला हप्ता मिळाला असेल तर जानेवारीमध्ये मिळण्याची शक्यता तुलनेने जास्त आहे आणि जर डिसेंबरमध्येच पैसे मिळाले नसतील तर शासन निर्णयाशिवाय जानेवारीत पैसे येणं कठीण ठरू शकतं. म्हणजे मित्रांनो, डिसेंबरचा अनुभव हा जानेवारीसाठी एकच प्रकारचा संकेत मानू शकतो. आता जाणून घेऊया, फॉर्म भरलेला आहे म्हणजे हप्ता पक्काच असतो का? मित्रांनो, हा खूप मोठा गैरसमज आहे. अनेक लोक म्हणतात, आमचा फॉर्म मंजूर आहे मग पैसे का नाही? फॉर्म मंजूर असणं आणि हप्ता खात्यात जमा होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जोपर्यंत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत मंजूर फॉर्म सुद्धा पेमेंट यादीत घेतला जात नाही. म्हणून फॉर्म मंजूर आहे म्हणून हप्ता नक्की येईलच असं समजणं चुकीचं ठरू शकतं. आता बघा, डीबीटी असूनही पैसे का अडकतात? मित्रांनो, बरेच जण म्हणतात डीबीटी आहे मग पैसे का अडकतात? डीबीटी म्हणजे फक्त थेट खात्यात पैसे टाकण्याची पद्धत, पण डीबीटी सुद्धा यादीवरच चालते. जर तुमचं नावच पेमेंट यादीत नसेल तर डीबीटी असूनही खात्यात पैसे येत नाहीत. डीबीटी म्हणजे ऑटोमॅटिक पेमेंट नाही तर यादी आधारित पेमेंट आहे. आता जाणून घेऊया, शासन निर्णय उशिरा का होतो? मित्रांनो, अनेक जण विचारतात, शासन निर्णय एवढा उशिरा का होतो? कारण शासन निर्णय म्हणजे फक्त एक कागद नाही. त्यासाठी जिल्हानिहाय डेटा, लाभार्थ्यांची संख्या, लागणारा निधी, बँक खात्याचा तपशील ही सगळी माहिती एकत्रित करावी लागते. म्हणून कधी कधी निर्णय उशिरा येतो आणि तो येईपर्यंत जुना डेटा वापरला जातो. मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ बनवण्यामागचा एकच उद्देश आहे, तुम्हाला सावध करणं. कोणतीही अफवा पसरवणं किंवा उगाच तारीख सांगून तुमच्या अपेक्षा वाढवणं हा या व्हिडिओचा हेतू नाही. सरकारकडून जेव्हा अधिकृत माहिती येईल, जेव्हा शासन निर्णय जाहीर होईल तेव्हाच ती खरी माहिती असते आणि अशी अधिकृत माहिती आली की ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे करत राहू. म्हणून तोपर्यंत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अनावश्यक तणावही घेऊ नका. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगाचा वाटला असेल, माहिती स्पष्ट वाटली असेल तर तो इतर गरजू लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अशी महत्त्वाची माहिती वेळेवर तुमच्यापर्यंत पोहोचेल. अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.